कडूस परिसरात बिबट्याचा वाढता वावर। रानमळा येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील वासराचा बिबट्याकडून फडशा। बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी संजय करंडे आग्रही। बिबट्याला जेरेबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावण्याची गावकऱ्यांनी केली मागणी। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघात बिनविरोध निवड झालेल्या वाडा गटातील अरुण सोमवंशी यांचा सर्वपक्षीयांकडून सन्मान। आगामी राजकीय गोळाबारी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार दिलीप मोहिते समर्थकांसह सर्वपक्षीयांकडून सोमवंशी यांना सन्मानाचे हार तुरे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता माघारीकडे सहकार क्षेत्रासह तालुक्यातील नेते मंडळींचे लक्ष। अलंकापुरीत सद्गुरू विष्णुबा जोग महाराज यांचा पादुका पूजन सोहळा संपन्न। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने केलं जोग महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन। देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते पादुकांची पूजा। कोहिंडे बुद्रुक येथील रौंदळवाडी विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला वन विभागाकडून जीवदान। वन परिक्षेत्र अधिकारी यादव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत जाधव, वनरक्षक अंकुश गट्टे, विश्वनाथ गिरिजे, विशाल केदारी आणि के दाभाडे यांच्या टीमनं दोरीच्या साह्याने रेस्क्यू करीत पाडसाची केली सुखरूप सुटका। हरणाच्या पाडसाला इजा न झाल्याने कोहिंडे येथे वन विभागाच्या हद्दीत जंगल अधिवासात सोडत केले मुक्त। आळंदी घाटावर किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न। 23 वर्षीय आनंद कापरे याने किरण सोनावणे याच्यावर केला जीवघेणा हल्ला। अलंकापुरीत इंद्राणी घाटावर मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घटना। आरोपी आनंद कापरे याला बेड्या। हल्ल्यात किरण सोनावणे गंभीर जखमी। चाकण बाजारपेठेत सराफी व्यवसायाकडे हप्त्यासाठी तगादा। 5,000 रुपये हप्ता दिला नाही तर कोयत्याने तोडतो म्हणून दिली धमकी। अरफाज वाजिद उर्फ लाला सिकिलकर याला अटक। चाकण पोलिसात गुन्हा। बाजारपेठेत दुकान चालवायचं असेल तर महिना 5,000 रुपये द्यावे लागतील म्हणून कोयत्याचा धाक। ओमकार निगोजकर यांची पोलिसात फिर्याद। चाकण बाजारपेठेत 11 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास घटना। कोनवडी गावच्या हद्दीत ओढ्यालगत गावठी हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन आणि साहित्य जप्त। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। चाकण पोलिसात गुन्हा दाखल। हातभट्टी चालवणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई।